आयमा इंडेक्स 2025 अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आयमातर्फे त्र्यंबक रोडवरील ठक्करडोम येथे आयोजित 4 दिवसांच्या आयमा इंडेक्स 2025 या विराट औद्योगिक प्रदर्शनाचे सूप वाजले. प्रमुख पाहुणे म्हणून MIDCचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, जिल्हा उद्योग केंद्राच्या सहसंचालक वृषाली सोने, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी निंबाजी भड, BSNLचे महाव्यवस्थापक सारंग मांडवीकर, तर व्यासपीठावर आयमाचे अध्यक्ष ललित भूप, इंडेक्स चेअरमॅन वरुण तलवार, सरचिटणीस प्रमोद वाघ, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, उमेश कोठावदे, BOPP चेअरमॅन ज्ञानेश्वर गोपाळे, IPP निखिल पांचाळ, सचिव हर्षद बेळे, निमाचे अध्यक्ष आशिष नहार आदी होते. त्यांच्या हस्ते प्रायोजक स्टॉलधारकांचे तसेच स्वयंसेवकांचा सत्कार करण्यात आला. आयमाचे प्रदर्शन अतिसुंदर झाले. दरवर्षी हे प्रदर्शन भरवावे अशी अपेक्षा प्रमुख पाहुण्या आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या सहसंचालिका वृषाली सोनी यांनी व्यक्त केली. आयमाचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य होता. नाशकात आयमासह विविध संघटनांमध्ये असलेला समन्वय वाखाणण्याजोगे असल्याचं MIDCचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले. उद्योगाचं कसं ब्रँडिंग त्या ठिकाणी करता येईल आज आम्ही सर्व या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. त्याची आत्मना समजा की आता ही सुरुवात आहे आणि या ठिकाणी हा जो काही आयमाचा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी जे काही इंडेक्स आयमा इंडेक्सचा जो हा कार्यक्रम ज्या ठिकाणी यशस्वी पूर्ण आयमाच्या टीम केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. त्या ठिकाणी आम्हाला बोललं त्याबद्दल त्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे प्रदर्शन यशस्वी करण्यास सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांना आयमाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून धन्यवाद दिले. नमस्कार, मी ललित भूप, अध्यक्ष अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन. मागच्या 3 दिवसात आपला हा जो आयमा इंडेक्स इन्व्हेस्टमेंट महाकुंभ याचा जो प्रारंभ झाला 28 तारखेला शुक्रवारी, आणि ज्या प्रतिसादाने आणि ज्या जोमाने आणि ज्या उत्साहाने उद्योजकांनी नाशिककरांनी आम्हाला प्रतिसाद दिला ते बघण्यासारखं होतं. मागच्या 3 दिवसात आपल्याकडे लगभग 15-20 हजार पासून जास्त जे प्रदर्शनीला येणारे विजिटर्स होते आणि प्लस प्रत्येक स्टॉल होल्डर आणि ते सगळे खूप आनंदात आणि खूप उत्साह वातावरणात त्यांनी हे पूर्ण एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट केलं. आपल्याकडे वेगवेगळे सेमिनार झाले, त्याच्यामध्ये सिडबी, माझगाव डॉक, HAL, मग भारत अर्थ मूव्हर्स आणि जे वेगवेगळे काउन्सिलेट आणि अँबॅसिडर्स आले होते त्यांच्याबरोबर B2Bs आणि त्यांच्या चेंबर्स बरोबर B2Bs अशा एक वेगळ्या सेशन्समुळे मला खात्री आहे की नाशिकला जे आपल्याला एक जागतिक स्तरावर आणायचं आहे आणि या गुंतवणुकीची जी आपल्याला एक शृंखला चालू करायची आहे, कुंभ आपण टॅगलाईन दिलं याला इन्व्हेस्टमेंट महाकुंभ, तर मला नक्की खात्री आहे की या 3-4 दिवसाचा जो सगळा एक जर बघितलं तर 100% आपल्याला नाशिकला एक चांगली संधी, ऑपॉर्च्युनिटी आणि इन्व्हेस्टमेंटची एक कुंभाची लहर इथे येणार. सर आतापर्यंत तर एक आपण करार असं म्हणण्यापेक्षा अंडरस्टँडिंग जी त्याच्यावरती जे संवाद आहे ते सुरू झालाय आणि ते संवाद असा आहे की नाशिकमध्ये आणखीन जास्त बाहेरच्या लोकांना घेऊन येणे आणि इथल्या उद्योजकांबरोबर नॉलेज शेअरिंग आणि जॉईंट व्हेंचर्स कसं करता येईल, कोलॅबरेशन कसं करता येईल याच्यावरती चर्चा सुरू झालेली आहे. आम्ही MIDC, मैत्री आणि डेव्हलपमेंट कमिशनर ऑफिस, DIC ऑफिस आणि कलेक्टर ऑफिस यांच्याबरोबर त्यांचा बूथवरती आम्ही त्यांना घेऊन गेलो आहे. वेगवेगळे डिस्कशन झालेले आहे आणि लवकरच आपल्याला नाशिककरांना, नाशिक जिल्ह्याला एक नवीन बातम्या, चांगली बातम्या मिळतील याची मला खात्री आहे. इंडस्ट्री असेल, ॲग्रिकल्चर बेस असेल, टुरिझम असेल, या सगळ्याच इंडस्ट्रीच्या या सेक्टरमध्ये नाशिक मल्टी सेक्टर असे एक डिस्ट्रिक्ट आहे आणि या सगळ्याचा एक औचित्य साधून या आयमा इंडेक्सच्या या प्रोग्राममध्ये साधारण 300 स्टॉल एवढ्या मोठ्या संख्येनं हे सगळे सेक्टर कव्हर करून, म्हणजे सगळे डिफेन्स सेक्टर असेल, ऑटोमोबाईल असेल, वायनरी असेल, हे सगळे सेक्टर इथं कव्हर झाले आहेत. आणि फक्त इंडस्ट्रियल सेक्टर नाही तर याच्यासाठी फायनान्स देणारे बँकचे स्टॉल सुद्धा होते. त्याचप्रमाणे याच्यामध्ये टुरिझम डिपार्टमेंट आहे, त्याचप्रमाणे याच्यामध्ये फायनान्स देणाऱ्या सगळ्या बँक्स आहेत, तर अशा युनिव्हर्सिटीज आहेत, स्कूल्स आहेत, तर असे मल्टी सेक्टर सगळे एकत्र करून ॲट अ ग्लान्स जे आपण म्हणतो एक वन रूफ नाशिक
हा जो आहे प्रोग्राम इथे अतिशय सक्सेसफुली संपन्न झालेला आहे. 3 वर्षानंतर झालेल्या प्रदर्शनाला उद्योजकांचा भरभरून प्रतिसाद तर लाभलाच, परंतु 4 दिवसात लाखाहून अधिक लोकांनी प्रदर्शन बघण्यास गर्दी करून आयोजकांना सुखद धक्का दिला. आणि या प्रदर्शनामुळे येत्या काही दिवसात कोट्यावधींची गुंतवणूक नाशकात येण्याची शक्यता बळावलेली आहे. राजकीय नेते आणि शासकीय विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिलेल्या भेटी आणि विविध विषयांवरील परिसंवाद, ड्रोन शो, गोदा आरती, ढोल पथकाचे प्रात्यक्षिक आदी सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रदर्शनाची रंगत अधिकच वाढली होती. प्रदर्शन यशस्वी करण्यास सचिव योगिता आहेर, खजिनदार गोविंद झा, IPP निखिल पांचा, दिलीप वाघ, अविनाश मराठे, जयदीप, अलीम चंदानी, जगदीश पाटील, हेमंत खोंड, रवींद्र झोपे, अविनाश बोडके, मनीष रावळ, रवींद्र महादेवकर, राहुल गांगुर्डे, जयंत पगार, कुंदन तरंगे, धीरज वडनेरे, अभिषेक व्यास, श्रीलाल पांडे, अजय यादव, रवी श्यामदासानी, विनोद कुंभार, श्वेता चांडक, आलोक कानानी, नागेश पिंगळे, करणसिंग पाटील, रणजित सानप, सूरज आव्हाड, सुमित तिवारी, कमलेश उशीर, वेदांत राठी, मनोज मुळे आदींनी विशेष परिश्रम घेतले. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.